तर आज अपेक्षा काय तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये काय बदल झाला पाहिजे ह्या प्लॉट मध्ये? येणार दिवसात आज 3 महिन्यात डोक्याला लागायला पाहिजे होती. बरोबर आता गुडघ्या कमरेला आहे. बरोबर आहे. कमी 2 महिन्यात अनेक तरी डोक्याच्या वर गेली तरी फायद्याचं आहे ना ते. आता इथं घे थोडं बघ, ही पलीकडे थोडंच घे झाड, थोडी ही जी बारकी बारकी झाड आहेत ना अशी झाड घे ना. ही एकदम अशी, आता इथं बघितलं तर ही एकदम बारीक आहे. 3 महिन्याची झाड आहे ती. ही बघायला गेलं तर 3 महिन्याची वाटत नाही, पण लय वय खाल्लंय ह्याने. आणि पान भरपूर निघतात. तुम्ही मागाशी म्हणलं की साहेब पान निघतात, हाईट वाढ नाही जागेवरतीच आहे. तसंच इथं पण बघितलं तर आपण ही चट्टा आहे, उन्हाचा चट्टा करपतोय, बरोबर का? आणि पोग निघत नाही, ही पोग अडकण्याची लक्षण येतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. बदल महत्वाचा आहे. आता हे जे सरांचा जो प्लॉट आहे, सर आहे तिथं समोर, तर ही जी बुंदे आहेत हे कसे, आता आपण लोकेशनला आहे असं ठेवून आपण सगळी चर्चा झाली. आता हे बुंदे तुम्ही आहे असं पुढे पुढे या, त्या बुंद्याच्या कडचा जो पहिलं 2-3 पालं निघालेले ह्या पाल्याने आता म्हणजे जागा सोडलेली, कारण बुंदा बनायला लागलेला आहे. आणि ह्या झाडांमध्ये कसाही हे घ्या कुठलं घ्या, ही जी डिस्टन्स पडत चाललाय ना, हा डिस्टन्स 2 पाल्याच्या मध्ये बाउंड्री प्रत्येक जागेवरती हे बघा, प्रत्येक जागेवरती बाउंड्री हे बघा. ही बोट वेगळी, ही बोट आता लावतो बाउंड्री. आणि ही जी पोगा निघतोय आणि ही पाल्यातली जी अंतरी आहे ही जबरदस्त आहे, पोगा जबरदस्त. हिथंच नाही, आपण असं कुठंही असं बघितलं किंवा तुम्ही हयाचा आता खाली बसा आणि हया सुद्धा हवा, म्हणजे तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये हे ऍड करून झालेला बदल आहे. म्हणजे आपण टाकलेली खतं आज आपल्या पद्धतीने टाकतो, ती लागू होत नाहीत, विघटन होत नाहीत, आपल्या जमिनीत पडून राहतात. जमीन हारडी, ती मुळी पाहिजे चलत नाही, त्या ठिकाणी केळी वय खाती. आणि तो वापराबायोनिक सोडलं, तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन होतं, अपटेक होतं, उचलून दिली जातात. आणि दिली जातात का नाही तर झाड बोलतंय. मला काय म्हणायचंय, आम्ही म्हणतो 34 कंटेनर, आम्ही म्हणायचं 100 म्हणू, ऐका, किंवा आम्ही 10 बी म्हणू, हिथं जर दिसलं नाही बदल तर तुम्हाला कधीच मान्य होणार नाही. तू म्हणणार आहे साहेब ते कंटेनर बोलूच ना, इथं काय दिसतंय का बघा. एकदाच वापरून सोडून दिलं असतं बस. नाही मी इतकं काय बोलतोय विषय, लाकडाने उकरत होतो जमीन, इतकी हार्ड झाली. आम्ही आता लय निभार होत, आमचा प्लॉट आहे, हिथं आमचा प्लॉट आहे, ही आम्ही लाकडाने उकरली तरी उकरत नव्हती जमीन. आम्ही म्हणत हार्डच का झाली ती हाताने उकरली, आम्हीच उकरत होतो. तुम्ही आमच्या जी व्हिडिओ मध्ये बघत आहे बाबा, सरळ हात जातोय तर जातोय आपल्याकडे लय मोकळ्या मनाने, एवढं भारी. म्हणजे हे थोडक्यात आपले जे आमचं तो वैयक्तिक मत असं आहे बरं का, की आता आपण म्हणतोय की ज्यांनी कष्ट करून खर्च करून वेळ जाऊन ज्याला वाटतंय माझी केळी वय खाल्लंय त्यांनी वापरावं. पण जे सक्सेस आहेत त्यांनी जर वापरावर निघाला स्वीकारलं तर ते आणखी सक्सेस झालेले एक जाणवून त्यांना. कारण गजानन साळुंके सरांनी फुपानगरी मधले आबा ह्यांचं वय वर्ष आहे 76 का 75 काहीतरी, त्यांना केळीतला 45 वर्षाचा अनुभव आहे, केळीतले तज्ञ आहेत. त्यांनी एक शब्द वापरलाय, वापराबायोनिक शेतकऱ्यासाठी जमिनीला अमृत आहे. ह्याच्या पुढे शब्द मी म्हणतो ते अमृताच्या पुढे शब्दच नाही ना. आता ह्याच्या पुढे आपल्या बघणाऱ्या शेतकऱ्यांनी ठरवावं की बाबा हे खरंच एकदा तरी वापरून बघावं का नुसतं व्हिडिओ बघत राहावं, काय आहे ते आपलं आपण ठरवावं. मागच्या वेळेस साहेब तुमची शंका होती बुंदे वाढते का नाही, पण आपला मागचा डोस मला 16 दिवस झाले. काय वाटतं अजून 14 दिवसात लय भारी होणार आहे. वाढ सांगते आपल्याला, झाड सांगतंय. हे काय सगळी पान कधी झाल्यात बघा ना, आता सगळे हातून झाले, लय सुटल्या. वागा बी जबरदस्त निघतो, उंच उंच एकदम. कसं दिसतंय झाड बघा ना. हो, एक सारखी जोरस कॉपी काढल्यासारखं तिथलं झाड उचलून तिथं चिटकावं असं झालं सगळं. आजची तारीख काय बरं साहेब? आज 3 जुलै 2025. आता साहेब तुम्ही अगदी मोडायच्या अवस्थेत ना, अगदी ही केळी मोडायच्या अवस्थेत होती की आज ह्या केळीकडे बघितलं तर कुणालाही जाणवणार नाही, पण आपल्याकडे पुरावेत वापरण्या अगोदर. आमच्या सुद्धा एवढं लक्षात नाही, पण तुमच्या पुराव्यातच फोटो बघितला गेल्या वेळेस मी साहेबांकडे, तर त्यावेळेस बघूच वाटत नव्हती, गुडघ्याला सुद्धा नव्हती. आणि आजपर्यंत बघा तुम्ही 13 एप्रिलला सोडलं, 20 एप्रिलला 3 महिने झाले केळीला. 3 महिन्याची केळी गुडघ्याला बी नव्हती. आणि आता नंतरच 2.5 महिने झाल्यात, आज 5.5 महिने 5 तारखेला होत्यात. 2.5 महिन्यात किती फरक पडलाय आणि 3 महिन्याची कशी होती हे आम्ही सुद्धा सारखं येऊन बघतोय चक्कर मारून त्याच्याकडे.
मग मला काय म्हणायचं बघा साहेब, ही वापरा बायोरेनिक ह्या कंपनीचा जन्म ह्याच्यासाठी झालेला आहे. मार्केटमधून शेतकऱ्यांकडून पैसा कमवून ह्या कंपनीला मोठं नाही व्हायचं, तर ह्या कंपनीचा जन्मच ह्यासाठी झाला आहे की आपला कष्टकरी शेतकरी हारतोय, त्याच्या अकाउंटला काही शिल्लक राहीना आणि कष्ट करून करून कष्ट करायला नको वाटतंय, त्या कष्टकरी शेतकऱ्याचा विजय करून द्यायचा आहे. त्याच्या अकाउंटला बॅलन्स शिल्लक राहायला पाहिजे आणि आपला कष्टकरी शेतकरी हारला नाही पाहिजे. त्यासाठी कंपनीने 2 प्रोडक्टमध्ये कंटेन दिले 34. मग आता तुम्ही हा घेतलेला जो अनुभव आहे तो जे शेतकरी तुमच्यासारखंच कष्ट खर्च करून वेळ देऊन ज्या पिकांनी वय खाल्लंय, केळीने उदाहरणार्थ केळीने वय खाल्लंय, ती केळी वाढा नाही, गच्चा धरलाय, केळी पिवळसर वाटते, अनेक प्रकारची मार्केटमधली खतं टॉनिक वगैरे आणून फवरून सगळं त्याच्या पद्धतीने आपला शेतकरी करतोय. आणि मी आता काय करू ह्या कंडिशनला ज्या वेळेस जातोय, अशा कंडिशनला गेलेल्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोरेनिक आपण तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे का, ज्या वेळेस हा व्हिडिओ पाहिन तिथनं सुरुवात केली पाहिजे का, चौकशी करून करून 1-2 वर्ष व्हिडिओ बघत राहिलं पाहिजे आणि नंतर चालू केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? ही सुरुवातीपासूनच चालू करायला पाहिजे. पहिली ड्रिचिंग वापराची करायला पाहिजे. ज्याला माहित आहे त्याने, ज्याला माहित नाही त्यांनी चौकशी करावा, विचारावा, पण लवकर ह्याच्या मार्गी लागावा वापराच्या. आम्हाला ज्या दिवशी माहित झालं तिथूनच आम्ही चालू केलं. आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही वेळ वाया घालवला. हा, वेळ म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं. आणि हे आहेत शेजारी आमचे जगताप, त्यांचेच पाहुणे परमेश्वर सूर्यवंशी डोंजा, त्यांच्याच मामाचा मुलगा आहे. बरोबर. त्यांनी सांगितलं तुम्ही असं ही वापरा, बायोटेक वापरा. त्या दिवशीच आम्ही साहेबांना बोलवलं. खरी सुरुवात आमच्या केळीची तिथूनच झाली. कोणाला तरी कुणाची दया आली. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. पमन सुरवसे, बांगळवाडी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. बरं, आजची तारीख किती? आज 13/4/25. 2025. आणि ही केळीचा जो प्लॉट आहे, हे केळीच्या लागवडीची तारीख किती? 20 जानेवारी 2025. बरोबर का? आणि ह्या प्लॉट मध्ये आणि खालच्या प्लॉट मध्ये एक आपला खाली एक प्लॉट आहे, तर इथं रोपांची संख्या किती टोटल साहेब? दोन्ही मिळून 2300. 2300. हे आणि ती एकाच दिवशी लागवड आहे. हा, एक 20 आणि 21 ला. बरोबर का? तर आजपासून तुम्हाला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन आपण चालू करणार आहे. तर ही माहिती कुठून भेटली तुम्हाला? तर आमचेच शेजारीचे डोंजाचे जे आहेत का, परमेश्वर सूर्यवंशी, परमेश्वर सूर्यवंशी, त्यांनी सांगितलं तुम्हाला किंवा वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरा आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही चालू करणार आहे. बरोबर. आमची बी कंडिशन तशीच आहे, त्यांच्यापेक्षा बेकार आहे, त्यामुळे ती गरजच आहे त्याची. हा, तर ह्या कंडिशन आजची जी काय आहे, केळीचं वय आणि प्लॉट महाग पुढे झालेला किंवा गच्चा धरणं, सगळ्यात महत्वाचं की ती पोगा सटकत नाही, पोगा अडकतोय, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. बरोबर का? आता 3 महिन्याची झाली तरी गुडघ्याला झाड आहेत, कुठं कमरेला झाड आहेत, मग त्याची गरजच आहे. किंवा नाही तर मग मोडून टाकलेली बरी. 3 महिन्यात ही अवस्था म्हणल्यावर काय उपयोग? हा, तर आता आपल्याला काय करायचं साहेब, मोडून टाकण्यापेक्षा वापरा बायोरेनिकचं 2 डोस घ्यायचे आणि काय बदल झालेत हे दाखवायचे आपल्याला या पुढच्या समोरच्या शेतकऱ्यांना, की जेणेकरून जसं तुम्हाला आता वाटतंय साहेब की मोडून टाकावीशी वाटते, तसं तुमच्या सारख्या कंडिशन मध्ये पण तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे पाहुणे सगळे असतात, त्यांना सुद्धा साहेब वाटलं पाहिजे की तुमचा जो काही प्लॉट बघून ह्याच्यामध्ये झालेले बदल किंवा चांगली ग्रोथ झाली किंवा आपण पण वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं तर आपला पण प्लॉट सुधारू शकतो, मोडायची गरज नाही, असं त्यांना पण वाटलं पाहिजे. म्हणून आपल्याला ही आज शूटिंग आणि फोटो काढून ठेवायचे. आपला तोच उद्देश आहे. तर आज अपेक्षा काय, तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये काय बदल झाला पाहिजे ह्या प्लॉट मध्ये? येणार दिवसात आज 3 महिन्यात डोक्याला लागायला पाहिजे होती. बरोबर. आता गुडघ्या कमरेला आहे. बरोबर. ते 2 महिन्यात अनेक तरी डोक्याच्या वर गेली तरी फायद्याचं आहे ना ते. आता इथं घे थोडं, बघ ही पलीकडे थोडंच घे, झाड थोडी, ही जी बारकी बारकी झाड आहेत ना, अशी झाड घे, ही एकदम अशी, आता हिथं बघितलं तर ही एकदम बारीक आहे. 3 महिन्याची झाड आहे ती. ही बघायला गेलं तर 3 महिन्याची वाटत नाही, पण लय वय खाल्लंय ह्याने. आणि पानं भरपूर निघतात. तुम्ही मागाशी म्हणलं की साहेब पानं निघतात, हाईट वाढ नाही, जागेवरतीच आहे. तसंच इथं पण बघितलं तर आपण ही चट्टा आहे, उन्हाचा चट्टा करपतोय. बरोबर का? आणि पोग निघत नाही, ही पोग अडकण्याची लक्षण येतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. बदल महत्वाचा आहे, एवढं आपण त्यासाठीच करायचंय ना. तर येणाऱ्या दिवसात आपण बघणार आहे की तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्याने काय काय बदल झाले तर. बरोबर. तर ह्या लोकेशन साठी आपण काय केले, तुमची ही पहिली रांग, ही दुसरी रांग, दुसऱ्या रांगेमधलं ही पहिलं झाड. बरोबर का? आणि पाठीमागे जे काही बाबळ वगैरे झाड लिंबाचं हे सगळं दिसतंय,
तर ह्याच लोकेशनला उभं राहून आपण पाहणार आहे साहेब काय काय बदल झाले ते. बरोबर. पूर्ण घेतलं का बॅलर पर्यंत एकदा सगळं प्लॉटवरती कॅमेरा फिरून घ्या की तुमची जायची याची वाट लोकेशन तिकडे पाठीमागे घर दिसतंय आणि ते लिंबाचं झाड वगैरे सगळं दिसतंय. ह्याच लोकेशनला उभं राहून पाहणार की साहेब तुम्ही ठेवलेला विश्वास हा 100% पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला विश्वासच भेटणार आहे. आता 2 महिन्यात बघायला भेटणच. बरोबर आहे. तर येणार दिवसात पाहू आपण काय काय बदल होते. दिलेल्या माहितीबद्दल साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. पमन सुरवसे, बांगळवाडी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. आपण ह्या केळीला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर आपल्या शेजारी जे उभं राहिलेले आहेत करमाळचे गजानन साळुंके सर ह्यांच्याकडून तुम्ही 13/4/2025 ला मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्या केळीसाठी. तर ह्या केळीची लागण तारीख काय आहे बरं साहेब? लागण 20 जानेवारीला. 20 जानेवारी 2025. बरोबर आहे का नाही? तर हे मार्गदर्शन घेण्या अगोदर ह्या केळीची परिस्थिती काय होती बरं? ही मार्गदर्शन घ्यायच्या अगोदर मोडायच्या तयारीत होतो. साहेबांना बी दावलं होतं त्या दिवशी. म्हणजे मोडायचं का असं? तुम्ही कष्टाला खर्चाला तर कमी नव्हता पण मोडावं असं का वाटलं होतं मनाला? काय करायचं राहिलंय असं राहिलंच नव्हतं. ही शेवटच तुमचं आलं आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्ही कस तरी आज नीट व्हायला लागलोय. मी मुद्दाम का विचारलं बरं का सर, तुम्हाला राग नका येऊ, पण विषय असा आहे की आता तुम्ही अगदी व्यक्त करताय व्हिडिओच्या समोर, एवढं काय सोपं नाही. पण ज्यांनी कष्ट केलंय त्याकडे धाडस आहे, दमक आहे की कॅमेऱ्याच्या पुढे बोलायचं. तुम्ही जर मोडायची तयारी करताय म्हणजे तुम्ही कमी पडला नव्हता. पण राग एका गोष्टी चालता तुम्हाला की तुम्ही कमी न पडता ही का चांगले आहे नाही, दुसरा राग कुठलाच नव्हता. आणि आपल्या रानात जर आपण कष्ट करीत असन, आपला शेतकरी कुठलंही पीक असन आणि ते जर अपेक्षेनुसार, वयानुसार, खर्चानुसार जर त्याची वाढ नसेल तर हुंबाडी फिरती बरं का माघारी आपली. बरोबर आहे का नाही? पण वापरा बायोनिक ज्या वेळेस तुम्ही स्वीकारलं गजानन साळुंके सरांकडून कर्माच्या, तर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोनिक खरंच आपल्याला तारणारातलं आहे? तुम्ही अगोदर 1 मिनिट मी सांगतो ते आहे का? बोल. ज्या वेळेस पहिल्या दिवशी ह्यांनी असंच लोकेशन शूटिंग घेतली त्या दिवशी सुद्धा म्हणलं ह्याला मोडाव का ठेवा ही कळा नाही. म्हणजे ही शेवटचा तुमचा पर्याय, एवढी बार वापरून बघायचं आणि मोडून टाकायचं. आणि ज्या दिवशी वापरलं पोंगा तर त्याचा सटकतच नव्हता, हाय अशी सुरळी त्याची सरळच राहायची. ज्या दिवशी सोडलं त्या दिवशीपासून फक्त 8च दिवसात एवढा रिझल्ट भारी वाटला. 2 फवारण्या केल्या तेवढ्याच फास्ट आणि सोडल्यावर बी तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे 13/4 म्हणजे 13 एप्रिल पासून ते तुम्ही आतापर्यंत वापरा बायोनिक कंटिन्यू केलेला आहे. कंटिन्यू 3 वेळेस. 3 वेळेस. आणि आज आपण जवळपास 4थ्या अवस्थेत शूटिंग काढतोय. आजची तारीख काय आहे बरं साहेब? आज 3 जुलै 2025. आता साहेब तुम्ही अगदी मोडायच्या अवस्थेत ना, अगदी ही केळी मोडायच्या अवस्थेत होती ही आज ह्या केळीकडे बघितलं तर कुणालाही जाणवणार नाही. पण आपल्याकडे पुरावेत वापरण्या अगोदर. आमच्या सुद्धा एवढं लक्षात नाही, पण तुमच्या पुराव्यातच फोटो बघितला गेल्या वेळेस मी साहेबांकडे. तर त्यावेळेस बघू वाटत नव्हती, गुडघ्याला सुद्धा नव्हती. आणि आजपर्यंत बघा तुम्ही 13 एप्रिलला सोडलं, 20 एप्रिलला 3 महिने झाले केळीला. 3 महिन्याची केळी गुडघ्याला बी नव्हती. आणि आता नंतरच 2.5 महिने झाल्यात. आज 5.5 महिने 5 तारखेला होत्या. 2.5 महिन्यात किती फरक पडलाय आणि 3 महिन्याची कशी होती हे आम्ही सुद्धा सारखं येऊन बघतोय चक्कर मारून त्याच्याकडे. मग मला काय म्हणायचं बघा साहेब, ही वापरा बायोनिक ह्या कंपनीचा जन्म ह्याच्यासाठी झालेला आहे. मार्केटमधून शेतकऱ्यांकडून पैसा कमवून ह्या कंपनीला मोठं नाही व्हायचं, तर ह्या कंपनीचा जन्मच ह्यासाठी झालाय की आपला कष्टकरी शेतकरी हारतोय, त्याच्या अकाउंटला काही शिल्लक राहीना आणि कष्ट करून कष्ट करायला नको वाटतंय. त्या कष्टकरी शेतकऱ्याचा विजय करून द्यायचा आहे. त्याच्या अकाउंटला बॅलन्स शिल्लक राहायला पाहिजे आणि आपला कष्टकरी शेतकरी हारला नाही पाहिजे. त्यासाठी कंपनीने 2 प्रोडक्टमध्ये कंटेन दिले 34. मग आता तुम्ही हा घेतलेला जो अनुभव आहे तो जे शेतकरी तुमच्यासारखंच कष्ट खर्च करून वेळ देऊन ज्या पिकांनी वय खाल्लंय, केळीने उदाहरणार्थ केळीने वय खाल्लंय, ती केळी वाढा नाही, गच्चा धरलाय, केळी पिवळसर वाटते, अनेक प्रकारची मार्केटमधली खतं टॉनिक वगैरे आणून फवरून सगळं त्याच्या पद्धतीने आपला शेतकरी करतोय. आणि मी आता काय करू ह्या कंडिशनला ज्या वेळेस जातोय, अशा कंडिशनला गेलेल्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोनिक आपण तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे का ज्या वेळेस हा व्हिडिओ पाहिन तिथनं सुरुवात केली पाहिजे का चौकशी करून 1-2 वर्ष व्हिडिओ बघत राहिलं पाहिजे आणि नंतर चालू केलं पाहिजे? कधी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? ही सुरुवातीपासूनच चालू करायला पाहिजे. पहिली ड्रिचिंग वापराची करायला पाहिजे. ज्याला माहित आहे त्यांनी, ज्याला माहित नाही त्यांनी चौकशी करावा, विचारावा, पण लवकर ह्याच्या मार्गी लागावा वापराच्या.
आम्हाला ज्या दिवशी माहित झालं तिथूनच आम्ही चालू केलं, आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही वेळ वाया घालवला. हा, वेळ म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं. आणि हे आहेत तसे शेजारी आमचे जगताप, त्यांचेच पाहुणे परमेश्वर सूर्यवंशी डोंजा, त्यांच्याच मामाचा मुलगा आहे ह्यांचा. बरोबर. त्यांनी सांगितलं तुम्ही असं ही वापरा, बायोटेक वापरा. त्या दिवशीच आम्ही साहेबांना बोलवलं. खरी सुरुवात आमच्या केळीची तिथूनच झाली. कोणाला तरी कुणाची दया आली त्यावेळेस काहीतरी चांगलं घडतंय आणि ती पाहिजे. मी तर उलट काय म्हणतो बरं का, आता हे आपण व्हिडिओ काढतोय, लोकेशन वगैरे सगळं वरनं कॅमेरा फिरून घेतोय, तुम्ही जे काय आहे ते मनोगत व्यक्त करताय. माझी तर ही व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती, हे व्हिडिओ पाहताय ना, व्हिडिओ पाहता पाहता मोबाईलमध्ये जेवढे काही ग्रुप आहेत त्याला शेअर करा. त्याचं कारण एक की तुमच्यासारखा जी कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये मी म्हणतो 5-10% आहेत, बाकीचे 90% सक्सेस पकडू आपण. 10% शेतकरी जो आपला हरतोय ना, तो 1% पण आपण हरून द्यायचो नाही. 1% पण. मग त्यांचं उडीद, मका, सोयाबीन कुठलीही पिकं असू द्या, केळी नाही कुठलीही असू द्या, साधी तरकारी व्हेजिटेबल मधली टमाटर, वांग, कारलं, दोडका काही असू द्या, पण हे व्हिडिओ आपण जे वेळेस पाहतोय त्या वेळेस आपण हे व्हिडिओ व्हायरल केले पाहिजेत, शेअर केले पाहिजेत. आपल्या ग्रुपला असन, व्हॉट्सअपच्या फेसबुक ग्रुपला असन, इन्स्टाला असन, किंवा कोणाला नातेवाईक मित्रमंडळी आहेत त्यांना आवर्जून टाकून एक कॉल केला पाहिजे. मी वापरा बायोटेकच्या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि हितनं पुढं तुम्ही जी काय कुठली काही पिकं घेताय तर वापरा बायोटेक थोडंसं 1-2 महिन्याचं मार्गदर्शन घेऊन बघा. आतापर्यंत आपण करतोय ती शेती आणि वापरा बायोटेकचा हे शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन एक वेगळा फरक काय पडतोय साहेब? खरा आनंद आज आहे का पहिला होता वापरण्या अगोदर? आज लय आनंद आहे. पहिला काय आनंद राहिला होता काय? आनंदच संपला होता. आणि या वापरामुळं आमच्या घरच्या बायांनी थोडीशी कोथिंबीर डोबली होती ह्यात आणि ती फवारलं होतं त्याच्यावर. अहो 15 दिवसातच हात झालती कोथिंबीर, असं बुचक लावलेलं होतं आणि ती फवारलं 2-3 वेळेस आणि याचं खालनं बी बुडात गेलं पाण्यात. तिला कळा ना किती माझा होती. खरं म्हणजे अशी अवस्था झाली. ही जी अनुभव आहेत ना तुमचे, मला काय म्हणायचंय, आज घरात ही ज्या वेळेस पीक आपलं सुकतं ना त्यावेळेस आपल्या घरातला कुठलाही व्यक्ती रानामध्ये आल्यावर चक्कर मारायला, प्लॉट पाहायला विषय असा होतो की चेहरा पडतो मनानेच. कारण पीक वय खाल्लेलं असतं, वयानुसार वाढ नसती आणि वाटणी येणारा जाणारा एखादा कुठला तरी असं म्हणतो का हो तुमची केळी येणारा जाणारा आला तिकडे तोंड करायचं नाही, तिकडे थांबायचं, इकडे येतच नव्हतं. म्हणजे आपली दयनीय अवस्था आपल्याला माहिती, आपण कोणाला सांगू शकत अजिबात नाही, सांगू शकत नाही ना. एखादा आला तरी बी बोलू वाटत नाही त्याला काय सांगावं काय. पण आता वाटतंय तिकडे थांबावं. आता काय इथं समोर उभा राहतोय. कारण ती जाता येत आता विचारतात की साहेब पहिलं होतं पण तुम्ही काय केलं, लय भारी. मागच्या वेळेस साहेब तुमची शंका होती बुंदे वाढते का नाही म्हणून. आता आपला पाठीमागचा डोस मला 16 दिवस झाले. काय वाटतंय अजून 14 दिवसात लय भारी होणार आहे. झाड सांगते आपल्याला. हा, झाड सांगतंय. हे काय सगळी पान किती झाल्यात बघा ना, आता सगळे हातरून झाले. सुटल्यात हा, लय सुटल्यात. वागा बी जबरदस्त निघतो, उंच उंच एकदम. कसं दिसतंय झाड बघा ना. हो, एक सारखी जेरॉक्स कॉपी काढल्यासारखं तिथलं झाड उचलून तिथं चिटकावं असं झालं सगळं. आता हे जे सरांचा जो प्लॉट आहे सर आहे तिथं समोर, तर ही जी बुंदे आहेत हे कसे, आता आपण लोकेशनला आहे असं ठेवून आपण सगळी चर्चा झाली. आता हे बुंदे तुम्ही आहे असं पुढे या, त्या बुंद्याच्या कडाचा जो पहिलं 2-3 पालं निघालेले ह्या पाल्याने आता म्हणजे जागा सोडलेली, कारण बुंदा बनायला लागलेला आहे. आणि ह्या झाडामध्ये कसाही हे घ्या कुठलं घ्या, ही जी डिस्टन्स पडत चाललाय ना, हा डिस्टन्स 2 पाल्याच्या मध्ये पाउंडरी प्रत्येक जागेवरती हे बघा, प्रत्येक जागेवरती पाउंडरी. हो का, आता ही बोट वेगळी, ही बोट आता लावतो पाउंडरी. आणि ही जी पोगा निघतोय आणि ही पाल्यातली जी अंतरी आहे ही जबरदस्त आहे, पोगा जबरदस्त. हिथच नाही, आपण असं कुठंही असं बघितलं किंवा तुम्ही हयाचा आता खाली बसा आणि हया सुद्धा हवा, म्हणजे तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये हे ऍड करून झालेला बदल आहे. म्हणजे आपण टाकलेली खतं आज आपल्या पद्धतीने टाकतो, ती लागू होत नाहीत, विघटन होत नाहीत, आपल्या जमिनीत पडून राहतात. जमीन हारडी, ती मुळी पाहिजे चलत नाही, त्या ठिकाणी केळी वय खाती. आणि तो वापरा बायोटेक सोडलं, तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन होतं, अपटेक होतं, उचलून दिली जातात. आणि दिले जातात का नाही तर झाड बोलतंय. मला काय म्हणायचंय, आम्ही म्हणतो 34 कंटेनर, आम्ही म्हणाय 100 म्हणू. ऐका,
किंवा आम्ही 10 बी म्हणू, हिथं जर दिसलं नाही बदल तर तुम्हाला कधीच मान्य होणार नाही. तू म्हणणार आहे साहेब ते कंटेनर बोलूच ना, इथं काय दिसतंय का बघा. अहो एकदाच वापरून सोडून दिलं असतं बस. नाही मी इतकं काय बोलतोय विषय. लाकडाने उकरत होतो जमीन इतकी हार्ड झाली. हा आम्ही आता लय निभार होत. आमचा प्लॉट आहे, हिथं आमचा प्लॉट आहे, ही आम्ही लाकडाने उकरलं तरी उकरत नव्हती जमीन. आम्ही म्हणत हार्डच का झाली इतकी जमीन. आणि हाताने उकरली, आम्हीच उकरत होतो. तुम्ही आमच्या जे व्हिडिओ मध्ये बघत आहे बाबा सरळ हात जातोय तर जातोय आपल्याकडे. लय मोकळ्या मनाने एवढं भारी. म्हणजे हे थोडक्यात आपले जे आमचं वैयक्तिक मत असं आहे बरं का, की आता आपण म्हणतोय की ज्यांनी कष्ट करून खर्च करून वेळ जाऊन ज्याला वाटते माझी केळी वय खाल्लंय त्यांनी वापरावं. पण जे सक्सेस आहेत त्यांनी जर वापरावर निघाला स्वीकारलं तर ते आणखी सक्सेस झालेले एक जाणवून त्यांना. कारण गजानन साळुंके सरांनी फुपानगरी मधले आबा ह्यांचं वय वर्ष आहे 76 का 75 काहीतरी. त्यांना केळीतला 45 वर्षाचा अनुभव आहे. केळीतले तज्ञ आहेत. त्यांनी एक शब्द वापरलाय, वापरा बायोरेनिक शेतकऱ्यासाठी जमिनीला अमृत आहे. हो, ह्याच्या पुढे शब्द मी म्हणतो ते अमृताच्या पुढे शब्दच नाही ना. बरोबर. आता ह्याच्या पुढे आपल्या बघणाऱ्या शेतकऱ्यांनी ठरवावं की बाबा हे खरंच एकदा तरी वापरून बघावं का नुसतं व्हिडिओ बघत राहावं, काय आहे ते आपलं आपण ठरवावं. पण तुम्ही हे केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत ह्यांना तुमचा एक मी परत विचारतोय डबल की हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन आपण इतर चौकशी करून वापरलं पाहिजे का आपली केळीनी वय खाल्ल्यानंतर तारांबळ झाल्यानंतर वेळ भरपूर गेल्यानंतर वापरलं पाहिजे का लागण झाल्यावर 15 दिवसांनी 20 दिवसांनी वापरलं पाहिजे. आणि वापरलं कसं पाहिजे, असं 1-2 डोस घेऊन रिझल्ट घेऊन थांबलं पाहिजे का कंटिन्यू केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नाही हे कंटिन्यूच करायला पाहिजे आणि माहिती झाल्याबरोबर पहिलं चालू करायला पाहिजे. जर माहित नसलं एखाद्या शेतकऱ्याला नसतंय आमच्यासारखं माहिती, पण ज्या दिवशी माहित होईल त्या दिवशी त्यांनी व्हिडिओची लिंक घ्यावा, त्या ज्याच्याकडून माहित झाले त्याकडून बघावा आणि लगेच चालू करावं. 2 दिवस सुद्धा वेळ जाऊन देऊ नये. तुम्हाला काय घरपोच जाग्यावर येऊन देताय सांगताय माहिती विजिट चार्ज घेतला का सुद्धा पेले नाहीत आणि त्यांनी घर सुद्धा बघितलं नाही. म्हणजे ही आता तुम्ही आता खरं बोलले. विषय असा आहे की आज आपल्याकडे थोडक्यात कुणीही कुठलंही साधं काम करायला आला, साधं आपल्या बाबा मीटरचं व्यवस्थित करंट सुटे नाही म्हणून एखाद्याला आपण बोलवलं त्या माहितीचं, त्याला 100-200 रुपये द्यावं लागतात का नाही आपल्याला? 100-200 घेऊ नाही घेऊ, पण आपण चहा तरी पाचतो का नाही? ती साहेब चहा सुद्धा पे आणि घर सुद्धा बघितलं नाही त्यांनी. म्हणजे ही जी सेवा चाललेली आहे वापरा बायोरेनिकची शेतकऱ्यांसाठी कुठलाही व्हिजिट चार्ज न घेता निस्वार्थ चाललेली आहे. फक्त तुम्हाला द्यायचंय ती वापरा बायोरेनिकचं जे काय मटेरियल दिलं जाईल त्याचं फक्त तुम्हाला पेमेंट करायचंय, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. दुसरी गोष्ट तुमची वापरा बायोरेनिक जबाबदारी घेतय. आणि कधी फोन करू द्या साहेबांना विचारायचं म्हणतात माहिती नाही माहिती तर सांगितली जाणार, पण फोन पण उचलला जाणार. पण असं नाही म्हणणार काय राव साहेब हे काय फोन करायचा टाइम घे किंवा राग अजिबात केला जाणार. कधीच राग नाही, प्रेमाने अनेक साहेब म्हणून. कोण साहेब म्हणते आता शेतकरी म्हणजे काय? नाही आपल्या कंपनीची इच्छाच आहे वापरा बायोरेनिकची आपल्या शेतकऱ्याला आपल्याला बलाढ्य बनवायचा आहे, त्याचा विजय करायचा आहे. त्याला साहेब नाही त्याला सरच बोलले पाहिजेत आणि समोरचा हा आपल्या शेतकऱ्याला झुकूनच बोलला पाहिजे. कारण ही कधी परिस्थिती बदलती की आपला शेतकरी समृद्ध झाला तर तो बँक बॅलन्स सकट त्याच्या सगळ्याच राहणीमानात ज्यावेळेस बदल होणार आहे त्यावेळेस आपल्याला प्रत्येक जण लावून बोलणार आहे. पण विषय काय होतो, ज्यावेळेस आपली परिस्थिती अशी होती त्यावेळेस आपल्याकडे नातेवाईक येणार सुद्धा विचार करतो ह्याकडे चेपे गेलं तर 10-5 हजार मागणं मागितलं तर हे दिलं बी तर ही कुठलं दिन. ही परिस्थिती आपल्याला बदलायची. त्यासाठी वापरा बायोरेनिकनी खूप मोठा निर्णय घेतलाय. कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. फक्त व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी ज्याला असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करून वेळ देऊन माझं पीक वय खाते, अशा शेतकऱ्याला जी वाटतंय की आता मी काय करू, ह्यांनी तरी मी म्हणतो कमीत कमी वापरा बायोरेनिकला स्वीकारावं. जे सक्सेस आहेत आपल्याला खूप आनंद आहे. काही आपल्याला म्हणजे 100% आपलेच आहेत ते आपल्याला खूप खूप आनंद आहे. पण ज्यांना असं वाटतंय की मी आता काय करू, त्यांनी काय न करता आपल्या या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोरेनिकला स्वीकारावं. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी पोटतिडकीने जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या गजानन सरांकडून, करमाळच्या आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.